हल्लीच्या काळातली लोकं म्हणतात मडक्यातलं पाणी पिण्याने शरीराला आजार होतात. माझा ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे. तर चला तर आज मी आले आहे मडकं घेण्यासाठी आमच्या जवळच्याच मार्केटमध्ये. आणि आता हा व्हिडिओ आहे माझा उन्हाळ्यामधला आणि आता जून महिना चालू झालेला आहे. बघा किती बिझी लाईफ झाली आहे की मला व्हिडिओ एडिटिंगसाठी सुद्धा वेळ भेटत नाही. आणि माझा असा हट्ट होता काही झालं तरी मला हा व्हिडिओ आज तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. आणि माझ्या नवऱ्याचं सुद्धा दिवसेंदिवस खूप फ्रीजचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि माझे असं जिद आहे का काही झालं तरी त्यांना मडक्यातलंच पाणी पिण्याची सवय लावायची आहे. तर मी लोकल मार्केटमध्ये जाऊन हे मडकं घेऊन आली. मडकं घेताना सर्वप्रथम चेक करून घेतलं. त्यानंतर घरी आल्यानंतर रात्रभर मडकं पाण्यामध्ये भरून ठेवलं. त्यानंतर पूर्ण रात्र तसंच ते पाणी मडक्यामध्ये ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते मडक्यातलं पाणी सर्व वतून दिलं. दोन्ही आतून बाहेरून स्वच्छ धुवून घेतलं. त्यानं पुन्हा फिल्टरच्या पाण्याने मडकं भरून घेतलं आणि मडक्यातल्या पाण्याची टेस्ट केली 5 ते 6 तासानंतर आमच्या शेडनी. आणि बापरे काय मस्त टेस्ट लागत होती मडक्यातल्या पाण्याची. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि माझे भरपूर ब्लॉग तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचे आहेत. जसं मला वेळ भेटेल तसे मी ब्लॉग तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करेल. तर माझंही असं म्हणणं आहे की जेवढं फ्रीजचं पाणी टाळता येईल तेवढं फ्रीजचं पाणी टाळून जेणेकरून आपण मडक्यातलं पाणी पिऊया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय.